मित्रांनो, आज आपण जो टॉपिक घेतलाय तो आहे त्रिकोण मोजणे। मित्रांनो, या टॉपिक वरती तुम्हाला पोलीस भरती म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध परीक्षा होतात, लिपिक, टंकलेखक किंवा अदर ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न या टॉपिक वरती असतात। तर मित्रांनो, या टॉपिक वरचे आपण बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व प्रकार बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपली नोकरी.com या युट्यूब चॅनल वरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, आपली नोकरी.com ही आमची अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती आम्ही सरकारी नोकरीविषयक नवीन जाहिराती अपलोड करत असतो, तर एकदा आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिले हे मोजायचे आहे। तर आपण जनरली कसं मोजतो मित्रांनो, बघा हा एक त्रिकोण, 2 3 4, हा 2 मिळून एक 5, 2 मिळून एक 6, हा संपूर्ण एक 7, अशा पद्धतीने मोजतो। यामुळे आपला वेळ खूप जातो। याला एक सिंपल आणि शॉर्टकट ट्रिक आहे मित्रांनो। तुम्हाला काय करायचंय, बेस बघा मित्रांनो कितीचा आहे, 1 2 3 आणि 4। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, या बेसची फक्त आणि फक्त बेरीज करून घ्यायची। तर बघा मित्रांनो, बेरीज काय आहे ते 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 = 10। तर मित्रांनो, 10 हे आपलं उत्तर असणार आहे। तर या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहे। तर पुढील आता ऍडव्हान्स लेवलची आकृती बघा मित्रांनो कशी। तर बघा मित्रांनो, आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे हे आपल्याला शोधायचे आहे। तर आपण काय करायचं मित्रांनो, सिंपल आहे। हा जो बेस घेतलाय हा तसाच ठेवायचा, 1 2 3 4। आपला बेस वाढला किती बघा मित्रांनो, कुठला वाढलाय, हा वरचा बेस। तर या वरच्या बेस मध्ये सुद्धा किती आहेत, तर बघा 1 2 3 4। म्हणजे मित्रांनो काय करायचंय तुम्हाला, याचं जे उत्तर आलंय आपलं 10 गुणिले 2 अशा पद्धतीने करायचंय, आणि याचं आपलं उत्तर राहणार आहे 20। पुढची आकृती बघा मित्रांनो काय आहे। आता बघा मित्रांनो, आता पहिल्यांदा आपण खालच्या बेसची संख्या मोजूया, 1 2 3 4 5। त्यानंतर बघा मित्रांनो, बाजूला दिलेल्या बेसची संख्या सुद्धा मोजायची आहे। हा 1, हा 2 आणि हा 3। मित्रांनो, या आकृतीमध्ये किती बेस आहे, 3। तर तुम्हाला पहिल्यांदा खालच्या जो बेस दिलाय त्याची संपूर्ण बेरीज करून घ्यायची। 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 झाले 10, 10 + 5 झाले 15 झाले मित्रांनो। त्यानंतर आपल्याला हे जे बेस दिले यांची संख्या किती, 1 2 3। तर याला गुणिले 3 करायचंय, 3 5 15, 3 7 18, 15 1 15, 15 2 30, 15 3 45। तर मित्रांनो, या संपूर्ण आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे, तर 45 त्रिकोण आहेत। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण बेसिक बघितलं। आता ऍडव्हान्स लेवलचे एक त्रिकोण बघा मित्रांनो कशा पद्धतीने मोजायचे। बघा मित्रांनो, तर बघा मित्रांनो, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे आता ते आपल्याला मोजायचे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो खूप अडचण येईल, कारण की या ठिकाणी आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचे बेस दिले। तर याला कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतो ते बघा मित्रांनो। काय करायचंय, पहिल्यांदा तुम्हाला हा जो अर्ध्या भागातला एकाचा जो बेस आहे तो पहिल्यांदा पूर्ण मोजून घ्यायचा आहे। तर बघा 1 2 आणि 3। मित्रांनो, हा एक संपूर्ण एक वेगळा बेस झालाय।
त्यामुळे आपण हा बेस इथं कॅल्क्युलेट करणार नाही. तर या ठिकाणी काय करायचंय, हा दुसरा बेस, हा तिसरा बेस आणि हा चौथा बेस. तर बघा मित्रांनो, काय केलं आपण, हा जो एक संपूर्ण वेगळा बेस आहे त्याला 1 2 3 असे आकडे देऊन दिले. त्यानंतर हा जो दुसरा बेस आहे त्याला आपण 2 3 4 अशा पद्धतीने आकडे दिले. तर सिंपल आहे मित्रांनो, याची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची. तर 1 + 2 3, 3 + 3 6 प्लस 2 + 3 5, 5 + 4 9. याची टोटल बेरीज बघा मित्रांनो काय होते, 15. तर मित्रांनो, या संपूर्ण आकृतीमध्ये आपलं एकूण 15 त्रिकोण आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.